आयुष्यामध्ये एकदा प्रेम मिळालं ना, एकदा त्याच्या आठवणीमध्ये आयुष्य सुखात जातं, त्याला प्रेम म्हणतात. भगवान श्रीकृष्ण मथुरेमध्ये आले, नीट ऐका, मथुरेमध्ये आले आणि पुन्हा वृंदावनला गेले नाहीत. ज्या राधेसाठी वृंदावन प्रसिद्ध आहेत, राधे राधे म्हणून, जसे भगवान श्रीकृष्ण निघून गेलेत महाराज, कृष्णाच्या आठवणीमध्ये राधा राशेश्वरी संन्याशी झाली. तो जो मिळालेला प्रेमाचा क्षण होता त्याच्यावर आयुष्यभर ती समाधी लागली, तिला राधा म्हणतात महाराज. एक क्षण, पुन्हा गरज नाही त्या माणसाची जीवनामध्ये, बरं एक क्षण जीवनामध्ये यायला पाहिजे. खऱ्या प्रेमाचा साक्षात्कार झाला पाहिजे, उजळून जातं जीवन महाराज. हे ज्ञान वगैरे सगळे प्रेमाच्या पुढं भीक मागतात. हा ज्ञानेश्वरीचा उत्तरार्ध आहे, 18वा अध्याय महाराज. भक्त्या माम अभिजानात. ज्ञान मिळालं, हुशार झाला, पैसे कमवता आले, जग जिंकता आलं, जगाचं मालक होता आलं, पण एकाही माणसाने तुम्हाला हृदयात ठेवलं नाही, हे तुमचं दुर्भाग्य. प्रेमाला पारखे झालं, आणि प्रेमाला पारखी झालेली माणसं आहे ना, इतके कपटीने, इतके दहाव्याच्या तोंडाचे असतात ना, भेटूच नाही कधी. आणि प्रेम, एकच शब्द सांगतो तुम्हाला, तुमच्या अनुभवातला आहे. पोरग जेव्हा पळत पळत येतं ना आईकडे, 7-8 वर्षाचं, त्या आईचा चेहरा बघा, जगातली सगळ्यात सुखी चेहरा तो असतो. काहीच देत नाही पोरग, बरं का, फक्त पोरग आई म्हणून आईकडे येतं. त्यावेळेस त्या आईच्या डोळ्यात जाण्याची तुमची क्षमता पाहिजे. तो चेहरा एकदा प्रेम मिळालं की आयुष्यभर असतं ते, पुन्हा त्या माणसाची गरजच नसते. याला म्हणतात प्रेम. आणि हे प्रेम इतकं ज्ञानी वारकरी संप्रदायाचा प्रेम आत्मा आहे. कळेल तेव्हा कळेल तुम्हाला. एक प्रेम, खरं प्रेम, आणि एक त्यालाच कृपा म्हणतात बरं का. माझा शब्द आहे का, कृपा करणं म्हणजे प्रेमाचं दान करणे. कृपा दान केले संती. पुन्हा पुढचा शब्द, कल्पांतीही शरेना. एकदाच प्रेम मिळालं, आयुष्यभर त्या छंदामध्ये माणसाचं जीवन जातं. याला वारकरी संप्रदाय म्हणतात. असं हा वारकरी संप्रदायाचा, विशेष करून ज्ञानोबांचा एक गुणधर्म फार चांगला आहे. प्रेम आहे, त्याचं चव मिळाली, आणि ती मिळाली की जगातले सगळ्या वस्तू फिक्या होतात. ज्याला मिळाली ना त्याला माझी भाषा कळते. किती लग्न करावं, बोलत नाही तुम्ही. काही माणसं असतात, प्राऊड फील करतात, आपण 15-20 बायका आपल्या जीवनामध्ये आल्या. मी कमी सांगतोय सभ्य असल्यामुळं, काहींनी शतकही पूर्ण केलेलं असतं. हा व्यवहार पहा, तृप्त नाहीत म्हणून 100 लागले. एका स्त्रीने जर मनापासून प्रेम केलं असतं ना, दुसरीकडे बघितलंच नसतं, त्याला म्हणतात प्रेम. एक खरं असंच स्त्रियांच्या बाबतीमध्ये, एका पुरुषाने खरं प्रेम केलं ना, जग येऊ द्या, त्याच्यापेक्षा बोलतो तुम्हाला, देव येऊ द्या, तो पुरुष मनातून जातच नाही, त्याचं नाव प्रेम आहे. याला छाप म्हणतात, छाप. हृदयामध्ये एकदा तो अंकित झाला, ठसा उमटला हृदयामध्ये एकदा परमात्म्याचा, एकदा देवाचा, जातच नाही हृदयामध्ये, ते प्रेम आहे. आणि हे तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो महाराज, जाणीवपूर्वक. तुम्ही आम्ही फार गरीब आहेत, फार लहान आहेत. मुस्लिम धर्म बघा तुम्ही, दृष्टांत म्हणून सांगतो. एकदा त्यांच्या डोक्यामध्ये बसला ना अल्लाह, जगाला उद्ध्वस्त करतील, पण कधी अल्लाहवरचं प्रेम कमी पडणार नाही. किती धर्म आहेत, 58 देशामध्ये गेलात. कशाचं स्वरूप आहे, ज्ञानाचं आहे का प्रेमाचं आहे? अनुभव घेऊ पहा. तुमच्यामध्ये रोज संत तुरुंगात चाललेत, आम्हाला टेन्शन आहेत. आम्ही मोकळे फिरले की ते आमच्याकडे पाहता, हात नाही ना. केलं कुणी, भरतय कोण? अरे लाज वाटते मला. ह्या लोकांमुळं ज्ञानोबा तुकोबाला काळीमा लागते.
त्यांना लोक तुमच्यामुळे संत मानत नाहीत. ज्ञानेश्वरीचा ना अभंगाचा विश्वास उडतो असं जीवन जगू नका. शुद्ध प्रेम मिळालं पाहिजे. तर इतकं एक एक विरहिणी जे आहेत ना ज्ञानोबारायची, तुम्हाला काय सांगायचं, एकदा आठवण यायला पाहिजे त्या. बघा काय बोलतोय, मराठी पकडण्याचा प्रयत्न करा. तो भेटला पाहिजे हे मी कीर्तनात बोललो नाही, आठवण यायला पाहिजे. आठवण आली ना शरीर मोहरत, अंतकरण ताजतवानं होतं, डोळ्यातून क्रोध जातो, प्रेम आणि डोळ्यातून धारा येतात कुणीही नसताना आठवणीनं. कंठी प्रेम दाटे, काय तुकोबारांचा अनुभव आहे पहा. कंठी कंठ बोलू दे. खरं प्रेम हे जे लोक म्हणतात ते आय लव्ह यू जोड्यांनी मारली पाहिजेत. की एवढे मोठे मोठे संत बोल, प्रेम कंठामध्ये अडकवतं, ते कधीच बोलत नाही माझं प्रेम आहे. हे हा प्रेमाचं लक्षण आहे. ते कंठामध्ये येतं, कंठ दाटतो. कंठी प्रेम, आवाज बंद होतो. बघा तुम्ही खूप दिवसातून जर भेट झाली ना, डोळे खाली असतात, मुलगा पाहिल्यावर डोळे खाली असतात, कंठ रुंदलेला असतो. फक्त आलिंगन देते आई त्या मुलाला आणि पाठीवून हात फिरवते, ते रडणारं पोरगं बंद होतो. नाही का? किती ज्ञानी माणसाने लहान पोरगं घ्या, बापाने घ्या, रडायला लागलं ना ती बाप म्हणतोय तू घे. बापाकडे प्रेम नाही, ज्ञान आहे. आईकडे प्रेम आहे. आई लगेच रडणारं पोरगं घेते आणि एकच हात फिरवते, पोरगं शांत होतं. तुमच्या जीवनामध्ये जी ओरड आहे ना, बरड आहे ना, मी शहाणा आहे म्हणून जे बोंबलणे ना, प्रेम मिळालं नाही म्हणून तुम्ही बोंबलताय. ज्या दिवशी भगवान बाबाने हात फिरवला ना, शांत जीवन होतं महाराज, काही लागत नाही जीवनामध्ये.